नमस्कार मित्रांनो रविराज साबळे पटेल जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, जे सोशल मीडियावरती अत्यंत प्रचंड वेगाने सध्याच्या स्थितीला कार्यरत आहे, ॲक्टिव्ह आहे, खास करून इंस्टाग्रामवरती लेटेस्टमध्येच त्यांचे 2.1 मिलियन 21 लाख इंस्टाग्रामवरील फॉलोअर कंप्लीट झालेले आहे. आणि आता त्यांच्या विरोधात अक्षरशः राज्य शासनाच्या माध्यमातून जे आहे की होईल ती कारवाई करण्याचे प्रयत्नही चालू झालेले आहे आणि लवकरच ते आता त्यांच्या अकाउंटसह ते देखील आत येते जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की अकाउंटला काय होणार आहे, तर मित्रांनो सरळ जे आहे की स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जे आहे की सर्व काही लेटर पत्र हे जारी करण्यात आलं आहे. आता लवकरच जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे की थेट मेटासोबत कॉन्टॅक्ट करून जसं ज्या पद्धतीने सन्माननीय विठ्ठल कांगणे सर यांचं अकाउंट हे भारतातून बॅन इथे केलेलं आहे, त्याच पद्धतीने जे आहे की रविराज साबळे पटेल यांचं 2.1 मिलियनचं अकाउंट हे लवकरच आता इथे जाऊ शकते किंवा जायला याला काहीच इथे वेळ लागणार नाही आहे. कारण की याच्यामध्ये त्यांनी लीगल पद्धतीने सर्व काही नोटिसा काढण्यात आल्या आहे. थेट मेटासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून इथे चालू आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर मित्रांनो रविराज साबळेला अटक देखील इथे आता होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की अटक कशा पद्धतीने होऊ शकते, काय होऊ शकते याच्या संदर्भातील तर आपण एक पहिला व्हिडिओ अपलोड केला, परंतु आता जे आहे की अटके संदर्भातील अटक वॉरंट संदर्भातील संपूर्ण पुरावे देखील जे आहे की रविराज साबळे यांच्या विरोधात काढण्यात आले. खास करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून त्यांनी असं काही नियोजन आखलं आहे की त्यांनी सांगितलंय की रविराज साबळे पटेल यांनी जे काही खोटे आरोप प्रत्यारोप माझ्यावरती केलेले आहे त्या खोट्या आरोपाच्या गुन्ह्यामध्ये रविराज साबळेला आता अटकही होणार आहे आणि आम्ही अटकही करू शकतो अशा देखील त्यांनी धमक्या किंवा सर्व काही माहिती जे प्रसारित केलेली आहे त्यांच्या फॅन्स लोकांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या टीमच्या माध्यमातून. गेल्या काही दिवसामध्ये रविराज साबळेने आरोप केले होते चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्यावरती की यांच्या नावावरती तब्बल जे आहे की 1200 एकरपेक्षा जास्तीची जमीन असल्याचा दावा त्यांनी तिथे केला होता. आणि या दाव्यासह त्यांनी पुरावे देखील दाखवले होते, ओरिजिनल सातबारे देखील दाखवले होते. हालाकी त्याच्यानंतर काय झालं होतं की जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची ऑफिशियल भूमी अभिलेख जी सातबारा चेक करण्याची एक ऑफिशियल वेबसाईट असते त्याच्यावरती जे आहे की ती वेबसाईट अधिकृतपणे टेम्पररी काही टाइमासाठी बंदही केली होती. अद्याप बंद असू शकते किंवा चालू झाली की नाही ते अद्याप आपण बघितलं नाही, परंतु अद्याप बंद तिथे असू शकते. बऱ्याच काही लोकांनी तो गट नंबर जे आहे रविराज साबळेंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता तो गट नंबर जाऊन चेक देखील केलं होतं, त्याच्यामध्ये देखील दाखवलं होतं. परंतु त्यांच्या टीमच्या मॅनेजरच्या माध्यमातून सांगितलं होतं हे काहीतरी ग्लिच होतं, हे काहीतरी जे एक महसूल विभागाची चुकी असल्यामुळे ती जमीन एवढी दाखवण्यात आली. त्याच्यावरती दाखवलं होतं तब्बल जे की एकट्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावरती जे की 80 हेक्टरपेक्षा पण जास्तीची जमीन ती दाखवली होती. मित्रांनो आता ही चुकी जर कधी महसूल विभागाची असली तरी याच्यात रविराज साबळेचा काहीच गुण नाही, कारण की रविराज साबळेने जे काही सांगितले ते एकदम योग्य पद्धतीने सांगितले. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून असं काही नियोजन इथे आखण्यात आलं आहे की त्याच्या माध्यमातून रविराज साबळेंना 100% इथे कोर्टात जावे लागेल किंवा त्यांना 100% अटकही ते होणार आहे. कशा पद्धतीने होणार आहे, कारण की चुकीच्या गुन्ह्याअंतर्गत जेवढं पण चुकीच्या पद्धतीने अफवा पसरवण्याअंतर्गत आणि चुकीचे आरोप प्रत्यारोप केल्याबद्दल आणि खोटे फेटाळे दाखवल्याबद्दल या सर्व काही गुन्ह्यांतर्गत जे की संविधानिकरित्या सर्व काही कलम ते त्यांच्यावरती तिथे लावणार आहे आणि त्यांच्या अंतर्गत जे की रविराज पाटील साबळे यांना अटक इथे आता होणार आहे. मित्रांनो तुम्ही रविराज साबळे यांना फॉलो करतात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. त्यांचे कामे तुम्हाला कसे वाटते ते देखील कमेंट करून सांगा, कारण की मी स्वतः देखील त्यांना फॉलो इथे करतो. हालाकी मी त्यांना भेटलेलो देखील आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व रविराज पाटील साबळे हे आहे. खास तर ते सध्याच्या स्थितीला जे काही कार्य करू लागले सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा फायदा घेऊन, तर त्याच्यातून फक्त शेतकऱ्यांना आणि एकंदरीत सर्वसामान्य जनतेला नागरिकांना फायदाच फायदा आहे. तर नक्कीच त्यांचा सपोर्ट इथे सर्वांनी करायला हवा, कारण की लवकरच त्यांचं इंस्टाग्राम अकाउंटही भारतातून इथे सस्पेंड बॅन इथे होऊ शकतं, ज्याप्रमाणे जे की सन्माननीय कांगणे सर यांचं गेलेलं आहे. या सर्व काही गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुमचे राय कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील असलेच महत्त्वपूर्ण जे येत्या काळातील जे काही व्हिडिओज आपण आणणार आहे ते बघण्यासाठी चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.